आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकडून घरकाम करून घेण्यात आलेले आहे। नागपूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार आहे। नागपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींकडून शाळेच्या अधीक्षकांच्या घराचं काम हे करण्यात आलेलं आहे। घरकाम करून घेण्यात आलेलं आहे। धक्कादायक प्रकार आहे। या सगळ्या मुद्द्यावर संताप व्यक्त होतोय। नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यातील सावळी इथल्या विद्याभारती आदिवासी आश्रमशाळेतील हा प्रकार आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर ही घटना समोर आली आहे। आश्रमशाळेच्या अधीक्षिका सोनाली दुपारे हिच्यावर आदिवासी आयुक्त कार्यालयाकडून निलंबनाची कारवाई देखील आता यांच्यावर करण्यात आलेली आहे। नागपूर जिल्ह्यातला हा सगळा धक्कादायक प्रकार आपण या क्षणी पाहतोय। आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनींकडून घरकाम करून घेण्यात आलेलं आहे। ही बाब सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाईचा बडगा आहे। अधीक्षकांना या ठिकाणी निलंबित करण्यात आलेले आहे। या आश्रमशाळेच्या अधीक्षका सोनाली दुपारे यांच्यावर आदिवासी आयुक्त कार्यालयाकडून निलंबनाची कारवाई आहे। शहानिशा केल्यानंतर तो व्हिडिओ आम्हाला माहीत पडला की विद्याभारती आदिवासी आश्रमशाळा सावडी तालुका सावनेर जिल्हा नागपूर इथला तो व्हिडिओ होता। आणि इथल्या ज्या महिला अधीक्षका आहे त्या महिला अधीक्षका आपल्या आदिवासी मुलींना लहान मुलींना भांडे आपल्या घरचे भांडे घासायला सांगत आहे, आपल्या घरचे कपडे धुवायला सांगत आहे। तर त्या आपल्या आदिवासी मुली तिथे शिक्षण घ्यायला गेले आहे आणि या महिला अधीक्षका त्यांना तिथे भांडे धुवायला सांगत आहे आणि कपडे धुवायला सांगत आहे। तर हा व्हिडिओ आमच्याकडे आल्यानंतर लगेच मी अप्पर आयुक्त आयुष सिंग यांना पाठवला, प्रकल्प अधिकारी यांना पाठवला आणि तात्काळ त्या महिला अधीक्षकाला निलंबन करावे आणि तिच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली। त्यानंतर आज भारतीय जनता पार्टी जनजाती आघाडी नागपूरतर्फे अप्पर आयुक्त मॅडमला निवेदन देण्यात आले की त्या महिला अधीक्षकाला तात्काळ निलंबित करावे आणि तिच्यावर गुन्हे दाखल करावे। तर आपण जी मागणी केली होती निलंबनाचा आदेश अप्पर आयुक्त यांनी संस्था चालकाला सांगितलं आणि संस्था चालकने त्या महिला अधीक्षकाचे निलंबन केले आणि ऑर्डर काढला। तर मी अप्पर आयुक्त आयुष सिंग मॅडम यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच प्रकल्प अधिकारी इसोकर सर यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।